बातमी सोलापुरात नाही. सोलापुरात दूषित पाणी प्यायल्यानं एका महिलेचा मृत्यू झालाय आणि 40 ते 50 जणांची प्रकृती बिघडलेली आहे. बोरिंगच्या पाण्यात गटाराचं पाणी मिसळलं गेलं. SB आयकॉन नावाच्या इमारतीतील रहिवाशांची प्रकृती बिघडली आहे. उलटी, जुलाब, पोटदुखीच्या त्रासानं सगळे बेजार झालेले आहेत. सोलापुरातली अतिशय धक्कादायक घटना आपण बघतोय. दूषित पाणी प्यायल्यानं एका महिलेचा मृत्यू देखील झालेला आहे आणि 40 ते 50 जणांची प्रकृती सध्या बिघडलेली आहे. बोरिंगच्या पाण्यात गटाराचं पाणी मिसळलं गेलं आणि त्यामुळेच हा अनर्थ झाला. आमच्याकडे फक्त एकच मागणी आहे. मला वाटतं ते पेंडर साहेब कोणीतरी असते. मागणी अशी आहे की अधिकारी स्वतःहून लक्ष घालायला पाहिजे. तो ये पानी का जो है इशू ये पिछले 3-4 दिन से हो रहा था, मंडे से शायद। तो जिस दिन हमको पता चला हमने आदमी भेजे, उस दिन रॉडिंग वगैरह किए और उसमें से मतलब उसका पानी निकाल लिया। लेकिन जब तक वो बोर जो है और जो पानी की टाकी है इनकी, ये ऑब्जर्व किए थे और ये लोग जो फिल्टर करके पानी पिए, ये पानी की वजह से यहाँ के 30-40 लोग बीमार पड़ गए। इसका टेस्ट वगैरह हमारे आरोग्य खाते महापालिका के और यहाँ के जो डॉक्टर है, चेयरमैन, ये लोग मिलकर इलाज कर रहे थे। हम भी इनके साथ आए, लेकिन इसमें से एक बहुत हादसा हो गया कि हमारी एक बहन जो है, उनका आफरीन शेख, इनका इंतकाल हो गया। सदरचा भाग हा विभागीय कार्यालय 5च्या अंतर्गत आहे. त्याच्यामध्ये 30च्या वर फ्लॅट आहेत त्याच्यामध्ये आणि फक्त 3 नळ आहेत आणि त्यांची तक्रार होती बोरला पाणी घाण येऊन त्रास झाला. तर त्यासाठी आम्ही तिथले ड्रेन लाईन वगैरे क्लिअर करून घेतलेले आहेत आणि गरज पडली तर तिथं नवीन लाईन टाकणार आहे. बाकी आज नळाच्या पाण्याची आज OT टेस्टवर घेतलेले आहे.